नमस्कार मंडळी, खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रातील शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होती ती गोष्ट आज खरं तर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं म्हणायचे. कारण अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे, खरं तर आज देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडत असताना सरकार स्थापन झाल्यावरती हे चौथं अर्थसंकल्प अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये मात्र शेतकऱ्यांचं शेवटी स्वप्न जे आहे कर्जमाफीचं ते माफ करण्यात आलं आहे. आपण पाहतोय की शेतकऱ्यांसाठी खरंच ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी जो हा दिलासा मिळाला आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने याच्यामध्ये ज्या अटी टाकलेल्या आहेत, ती अट अशी आहे की 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज ज्यांचं थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज योजना जी आहे ती कर्जमाफी योजना जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे 30 सप्टेंबर 2025 यातील पात्र शेतकऱ्यांना ही योजना लागू झाली आहे आणि 2 लाखापर्यंत आता शेतकऱ्यांची ही कर्जमाफी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही कर्जमाफी आज या ठिकाणी जाहीर केली आहे. आपण पाहतोय दुसरा एक महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी आहे, तर जो शेतकरी कर्ज घेऊन नियमित कर्ज परतफेड करतो अशांना प्रोत्साहनपर 50,000पर्यंत लाभ देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा दुहेरी फायदा म्हणावा लागेल. पण याच्यामध्ये देखील एक गोष्ट राहिली आहे की 2025 सप्टेंबर 2025च्या नंतरच्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यात आली आहे. याचाच अर्थ की यापूर्वी सप्टेंबर 2025च्या अगोदर जी सगळ्यात जास्त नुकसान भरपाई झाली शेतकऱ्यांची, ज्या नुकसान त्या संदर्भात शासनानं खरं तर त्यांना नुकसान भरपाई दिली देखील, पण हा नुकसान भरपाई नंतर ह्या वर्षी सप्टेंबर ते आज याच्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. खरं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज अर्थसंकल्प सादर होत आहे. शेतकऱ्यांसाठी आणखीन काय काय योजना जाहीर होतात हे पाहणं गरजेचं आहे. पण या कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले ते आपण पाहूया या व्हिडिओमधून. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नानाभाऊ, राज्यातील ऐकायचं एक मिनिट. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, लोक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत.